हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराच, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू, तयावरी भार वाहू हा संसार देवा पार, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. विठ्ठल 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 यन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो विठ्ठला. राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माहुले ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता जयाचा जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पाय रेषे सदा नम्र माता, जोडून या कर चरणी ठेवी तो माथा. परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा, असो नसो भाव आलो तुझी आठाया. कृपा दृष्टी पाय मजकडे पंढरी राया. माझी वाणी तुझे वर्णी गुणना, 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 माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे दे प्रेम काही कळा, ऐसे दे प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरा सुधारे भरनौ रघुबर बिमल जसु जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देह मोहे हरहु कलश विकार हरहु कलेश विकार। एक साथ सगळ्याचा आवाज। पवन पुत्र हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की सियावर रामचंद्र भगवान की जय श्री राम। हरिदासाचे घरी मग हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी सालाबाद प्रमाणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान श्री हनुमंतरायाच्या या सुंदर अशा प्रांगणामध्ये गेले 27 वर्ष झालं हे पारायण सुरू आहे। म्हणजे 26 वर्ष तुमची पारायणाची पूर्णत्वाला गेली आणि या वर्षी तुम्ही 27व्या वर्षामध्ये पदार्पण केलं। या 27व्या वर्षातील असणारी ही 3ऱ्या दिवसाची संकीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ पारायण मंडळ आणि या पारायण मंडळाच्या वतीनं तुम्हा सर्व गावकऱ्यांचा ज्यांनी विश्वास जिंकला ते आपल्याच गावात असणारं पारमार्थिक भूषण वारकरी संप्रदायाचं वैभव आणि एक ज्येष्ठ कीर्तनकारामध्ये ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं असे असणारे आदरणीय परमश्रद्धेय आमचे संतोषजी महाराज कांबळे यांनी अगदी आदरपूर्वक दिलेलं हे प्रेमाचं निमंत्रण आहे। हे तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आलेलं हे निमंत्रण आदरणीय संतोष महाराजांमुळे तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचं झालेलं हे मला गोड असं दर्शन आहे। राजवडीकर अतिशय सुंदर आणि देखण्या स्वरूपाचं आपलं हे पारायण आहे। कसं राहतं पारायण सुरुवात झाली की त्याला जरा जास्तच प्रतिसाद लोकांचा असतो। म्हणजे सुरुवातीच्या वर्षामध्ये जसं पारायणाचं वय होईल म्हणजे जसं पारायण पुढं पुढं निघल तसं तरी एकतर ते उच्च कोटीपर्यंत जातं नाही तर त्याला आपल्या भाषेत गाढवाचं पिल्लू लहान आहे तोवरच चांगलं दिसतं। बसलेली गाढवाचं पिल्लू लहान आहे तोवर वाटतं त्याला उचलून घ्यावं त्याची कोण म्हणलं मुका घ्यावा बरोबर आहे मला इथेच आहे। म्हणजे तेवढं गोंडच दिसतं ते पण जसं जसं ते मोठं होईल तसं तसं ते विद्रूप दिसायला लागतात। महत्वाचं लाथ मारतं हे सगळ्यात महत्वाचं आहे। पण आपलं पारायण त्या उतरते कळेपासून अगदी लांबपर्यंत पोहोचलेलं म्हणजे उच्च कोटीला निघालेलं हे आपलं पारायण आहे। आणि बघता बघता 26 वर्ष पूर्ण झाली आणि 27व्या वर्षात पदार्पण आहे। मायबाप द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व कार्यकर तुमच्या गावकऱ्यांकरता एकदा जोराची टाळी वाजवा। वा अतिशय सुंदर आणि पवित्र वातावरणामध्ये हा कार्यक्रम पूर्णत्वाला जातोय। गोड असे सगळेच गायक वादक गुणीजन मंडळे आहेत। मी शेवटी तुमचा सर्वांचा नाम उल्लेख करून जाईन आणि या 3ऱ्या दिवसाचं हे संकीर्तन आहे आणि या 3ऱ्या दिवसाच्या संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सगळ्यात जवळचे निस्सीम आणि लढीवाळ असणारे भक्त माय बाप हो। जो वारकरी संप्रदाय आपण पाहतो काही माणसं वारकरी संप्रदाय जगतात तर काही माणसं वारकरी संप्रदायाचा अनुभव घेतात। हा जो वारकरी संप्रदाय आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला गेला फक्त आपल्या महाराष्ट्रापुरता नाही आपल्या राजवडी गावापुरता नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जो वारकरी संप्रदाय पोहोचला गेला या वारकरी संप्रदायाची स्थापना आळंदी निवासी माझे विश्वमौली ज्ञानोबरायांनी अवघ्या 3 वर्षामध्ये घातली। म्हणून तर म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। वारकरी संप्रदायाचा पाया माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायांनी घातला। मग हे हळूहळू वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहायला निघालं
आणि या मंदिराला आधार देण्याचं काम अष्टादश संतांनी केलं. त्यामधलं सगळ्यात महत्वाचं काम पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांनी खांब दिला भागवत. आणि आता मात्र मंदिराचं काम पूर्ण झालं. राजवडीकर, तुम्ही सगळे जाणकार श्रोतृवर्ग आहात, मला फक्त एक प्रामाणिक उत्तर द्या. मंदिराचं काम पूर्ण झालं आपण कधी म्हणतो? शिखर नाही, शिखरावर ज्या दिवशी कळस चढवल्या जातो त्या दिवशी अख्खं गाव म्हणतं आज मंदिराचं काम पूर्ण झालं. हे वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहिलं खरं, पण या वारकरी संप्रदायाच्या मंदिरावरती कलश स्थानी कुणाला विराजमान करावं? देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. नामदेवरायाचे अवतार जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. भगवंताच्या अवतारासोबत माझ्या तुकोबरायांचा अवतार प्रमाण मानल्या गेला. मग देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्ञानेशप्रिय श्री तुकोबरायांचा अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबरायांनी भक्तीचं वर्णन तुमच्या माझ्या पुढे केलेलं आहे. महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा. कोणती? संकल्प रूपी माया भगवंतावरती समर्पण करायची, हेची थोर भक्ती आवडते देवा. मग एकदा भगवंतावर समर्पण दिलं, मग त्यानं ठेवल तसं राहायचं. ठेविले अनंते तैसेची राहावे. मग फक्त तिथं खेद मानायचं नाही, देवानं माझं वाटोळं केलं, देवाने माझं भलं केलं, असं नाही. खेद मान म्हणूनी मनी मानू नये खेदू. महाराजांचा एक अभंग आहे. कोणता? भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. इथेही महाराज वर्णन करतात दुसऱ्या चरणामध्ये, म्हणूनी मनी मानू नये खेदू. महाराज म्हणतात आलेलं दुःख आणि आलेलं सुख त्याचं सर्वस्व समर्पण भगवंतावरती. दुःखाचं समर्पण, कर्म केले कर्म झाले ते आपल्या वाट्याला आहे. महाराज म्हणतात मग ठेविले अनंते तैसेची राहावे. त्यानं ठेवलं तसं राहा, फक्त राहत असताना राहा कसं? चित्ती असू द्यावे समाधान. आणि एकदा समाधान मिळाले की माणसाला दुसऱ्याची लय अपेक्षा नाही. महाराजांना साधक मंडळीनं प्रश्न केला, मालक 2 चरणात तुम्ही आम्हाला भक्ती सांगितली आणि भक्ती केल्यानंतर देवानं ठेवल तसं राहावं हे आम्हाला नक्की कळालं महाराज, पण तुम्ही ही संसाराची व्याख्या आम्हाला सांगता. संकल्परूपी माया संसारामध्येच फक्त आहे. मग या मायेचं तुम्ही वर्णन करता, तुम्हीही संसार केला, मग या जगलेल्या संसाराबद्दल तुम्ही आम्हाला काय अनुभव देऊ शकता का? तुकोबराया म्हणतात, मी अनुभवाशिवाय काहीच बोलत नाही. अनुभवा आले अंगा ते या जगा देतसे. अनुभव, मी अनुभव घेतल्याशिवाय बोलत नाही. मग साधक मंडळीनं प्रश्न केला, थोडा अनुभव आम्हालाही सांगा. महाराज म्हणतात, जगलेला संसार कसा आहे? त्या संसाराचं शेवटचं फळ एकच आहे, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. फक्त आलं वाट्याला ते दुःख, आणि दुःख मुळात संसाराचं कारणच आहे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. राजवडीकर, संसाराचं आणि जन्माचं कारणच मुळात नाथ महाराज एके ठिकाणी फार सुंदर वर्णन करतात. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घे. बाप, हे दुःख, संसार, जन्म या तिन्ही गोष्टी एका समीकरणामध्ये मोडणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून महाराज म्हणतात, वाट्याला येतं संसारात ते फक्त वाहिल्या उद्वेग, आणि दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. मग साधक मंडळीनं प्रश्न, मालक एक कळाला आम्हाला, पण हे जरा उपायही सांगा. महाराज म्हणतात, उपाय एकच, तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि वाहू हा संसार देवापाय. महाराजांचा एक अजून अभंग आहे, त्याच्या शेवटच्या चरणात महाराज अजून एक ठिकाणी वर्णन करतात, तुका म्हणे भार घातलिया वरी, आणि होईल कैवारी नारायण. एकदा भगवंताला समर्पण दिलं राजवडीकर की तो देव मागे पुढे उभा, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे सांभाळेत. आलिया गादनी वाराया हो, मग तो देव
मागे पुढे उभा राहे सांभाळीत, किंवा निर्वाणे गोविंद असे मागे आणि असे पुढे, पण कधी आधी भार घातलिया वरी, किंवा आधी तुका म्हणे घालू तयावरी भार. आणि वाहू हा संसार देवा पायी. मायबाप हो, एकदा ही संसार रूपी माया भगवंताच्या चरणावर समर्पण केली, मग त्या संसारातून ऐल तीरावरून पैल तीरावर नेण्याचं काम करतो तो कोण आहे? तो कोण आहे? तो भगवंत आहे. आणि त्याची तेवढी ताकद सुद्धा आहे. म्हणजे विश्वमौली ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीत वर्णन करतात, तो तेवढा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीनं युक्त असणारा भगवान परमात्मा आहे. जेने हे विश्व निर्मिले, महाराजांचं वर्णन आहे. महर्षी देवा संस्थापिले आणि 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्रे आपुलिया. म्या बोलविल्या, महाराज म्हणतात वेदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या तुझी आसतेने, वेदासी बोलणे किती सोपं प्रमाण. सर्वस्व काही आहे या सृष्टीचा पालन करता धरता फक्त तो भगवान परमात्मा आहे. वातावरण पवित्र आहे. गुणीजन गायक वादक मंडळीच्या साक्षीने हे कार्यक्रम पूर्णत्वाला जातोय आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून आणि गोड अशा सहकार्यातून नोहे हा खेळ ऐकल्याचा म्हणून मेळ जमविला या न्यायानं तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या राजवडीकरांच्या वतीनं आणि सहकार्यातून हे पारायण गेले 26 वर्ष. मायबाप अभंग श्री तुकोबारायांचा आहे. आता तुकोबारायांची ओळख जगाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही. ज्या जगातल्या या महाराष्ट्रातल्या माणसाला ज्याला तुकोबाराया माहीत नाही तो माणूसच महाराष्ट्रातला नाही म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही. का? मायबाप हो, एवढं स्वच्छ आणि एवढं प्रामाणिक आयुष्य जगणारा महात्मा पुन्हा होणे नाही. किती प्रामाणिक! तुकोबारायांचा एकेकाळचा कट्टर वैरी रामेश्वर शास्त्री सुद्धा तुकोबारायाचं वर्णन करतो. तुकिता तुलनेसे ब्रह्मा तुकासे आले म्हणून रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. बाप एकेकाळचा महाराजांचा कट्टर वैरी. तुम्ही म्हणाल ही महाराजांची आरती नेमकी झाली चालू केव्हापासून? तुकोबरायाचं कीर्तन जेव्हा कधी लोहगावमध्ये देहूगावमध्ये व्हायचं त्या दिवशी तुकोबरायाच्या कीर्तनाला तुकोबरायाच्या आवडीचा पखवाजा असल्याशिवाय तुकोबरायाच्या कीर्तनाला रंगत नसायची. म्हणून प्रत्येक कीर्तनकाराच्या बाबतीत विचार करा, प्रत्येक कीर्तनकाराचा कुणी ना कुणी आवडीचा पखवाजा असतोच. म्हणजे हे तुकोबरायांपासून चालत आले. मग कुणाला कोण आवड त्याच्या ह्याच्यावर राहतं, पण ते तुकोबरायांच्या आवडीचा पखवाजा. जेव्हा कधी लोहगावात कीर्तन, महिला मंडळ कीर्तन ऐकून जा, जेव्हा कधी लोहगावात कीर्तन त्यावेळेस तुकोबरायाच्या कीर्तनाला सोनबा ठाकूर नावाच्या तुकोबरायाच्या कीर्तनाचा आवडता पखवाजा. पण एकदा तुकोबरायाचं कीर्तन गावकऱ्यांनी आयोजित केलं. दुपारच्याच वेळेला तुकोबराया गावामध्ये हजर झाले. भेटल त्याला फक्त एकच प्रश्न होता, सोनबा दिसना, सोनबा कुठे गेला? शास्त्रींना प्रश्न केला. शास्त्रीनं सांगितलं आत्ता माणूस पाठवतो सोनबाला बोलवून आणायला लावतो. एक गृहस्थ त्या शास्त्रीनं सोनबाच्या घरी पाठवला आणि सोनबाला निमंत्रण धाडलं, कीर्तन आहे गावात बोलवलंय म्हणून. पण जो गृहस्थ गेला होता त्यानं बातमी आणली आणि सांगितलं, शास्त्री सोनबाच्या घरी गेलो होतो पण सोनबाची तब्येत फार बिकट आहे, तापानं अंग फन 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 करतो, एवढा ताप भरला विस्तवासारखा अंग सोनबाचं भासतं. शास्त्रीनं तुकोबरायांना सांगितलं आज तुमच्या कीर्तनाला सोनबा येऊ शकत नाही. थोडा चेहरा नाराज झाला माझ्या तुकोबरायाचा. व्यासपीठावरती उभा राहिले, विना हातात घेतला आणि डोळे बंद केले. रामकृष्ण हरिभजनाला सुरुवात झाली. जशी सुरुवात झाली मृदंगावरती थाप पडली आणि जशी थाप पडली तसे झाकलेले डोळे अलगत उघडले आणि पखवाजाकडे नजर गेली. राजवडीकर साक्षात सोनबाज दिसला. पखवाजाला 2 तासाचं कीर्तन 3 तास माझ्या तुकोबरायांनी केलं. आणि तुकोबरायाच्या कीर्तनातला नियम होता राजवडीकर, काय? कीर्तन झालं की विणकऱ्यानं यावं, महाराजांचं दर्शन घ्यावं, महाराजांना विणकऱ्याचं दर्शन घ्यावं. नंतरचा नियम ऐका, पखवाजावाल्यानं आपला पखवाज गुंडाळावा, डोक्याची पागोटी काढावी आणि महाराजांचं दर्शन घ्यावं. सगळं काही व्यवस्थित झालं. पखवाज वादकानं आपला पखवाज गुंडाळला, डोक्याची पागोटी काढली, बाजूला ठेवली, महाराजाचं दर्शन घेण्याकरता नतमस्तक झाला. आशीर्वाद रूपी थाप तुकोबराया त्याच्या पाठीवर टाकायला गेले. टाकलेली थाप पाठीवर नाही पडली, मग जमिनीवरतीच गेली. आता मात्र तुकोबरायांनी जाणूनपूर्वक बघितलं तर तिथं सोनबा दिसला नाही.
महाराज शास्त्रींना बोलवून घेतात. शास्त्री, तुम्ही तर म्हटला सोनबा येणार नाही. 2 तास तर त्यानं पखवाज वाजवला आणि दर्शन घेतलं आणि आशीर्वादाची थाप देईपर्यंत सोनबा निघून. एवढा कसला राग आला त्याला माझा? काय माझ्याकडून चुकलं म्हणून सोनबा कीर्तनात थांबला नाही? 2 शब्द बोलायला वेळ नाही, आता जाण त्याला घेऊन या. शास्त्री जाणीवपूर्वक जातीनं स्वतः सोनबाच्या घरी गेले. दार वाजवलं, सोनबानं दार नाही उघडलं, पण सोनबाच्या पुतण्या घरात होता, त्यानं तो दरवाजा उघडला आणि विचारलं शास्त्रीनं, सोनबा कुठं गेला? काका, काका तर आज झोपले. अरे कीर्तनाला आला होता सोनबान, तू म्हणतो आज झोप? अहो कसं शक्य आहे? गेले दिवसभर मी माझ्या काकांच्या सोबत आहे, त्यांचे पाय दाबतो, पाय चिपतो, अंगानं ताप फन फन करतो, अंग सगळं ताप भरला अंगामध्ये. तुम्ही म्हणता की जागा सोडूशी वाटत नाही त्यांना, हात उचलत नाही स्वतःचा. एवढ्या व्याकुळ अवस्थेत असणारे माझे काका, तुम्ही म्हणता कीर्तना? शास्त्री म्हणतात, मी सांगून सुद्धा महाराज यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही. एक काम करू, माझ्यासाठी आपण दोघं सुद्धा सोनबाला घेऊ आणि महाराजांपर्यंत जाऊ. दोघांनी दोन्ही हात खांद्यावर घेतले, माझ्या सोनबाला व्यासपीठापर्यंत महाराजांपर्यंत आणलं, महाराजांच्या समोर बसवलं. राजवडीकर महाराजांना सोनबाला प्रश्न केला, ए सोनबा, अरे कधी माझी भेट घेतल्याशिवाय तू जात नाही. मी गावात आलो तो पहिली भेट तुझी घेतो, आज न विचारता कीर्तन संपलं लगेच निघून गेला. एवढा कसला राग आला बाबा? हात जोडले, पाय धरले तुकोबरायाचे. सोनबा सांगतो, मालक मी माझं घर सोडून कुठंच गेलो नाही. म्हणजे अंगाला स्पर्श तर करा, तापानं अंग फनफन करतं. राजवडीकर तुकोबरायांनी जाणून घेतलं, तुकोबरायाच्या लक्षात आलं, माझ्या कीर्तनात मृदंग सोनबानी नाही वाजवला, मग साक्षात पंढरीचा पांडुरंग परमात्मा माझ्या कीर्तनात मृदंग वाजवून गेला. डोळ्यात अश्रू आले राजवडीकर आणि तुकोबरायांनी शास्त्रीला बोलायला सुरुवात केली. शास्त्री, आजपर्यंत आमच्या या वारकरी परंपरेला माझ्यामुळं आज डाग लागला. विश्वंभर बाबांपासून चालत आलेली ही आमची परंपरा, भगवंतानं माझ्या चरणावर नतमस्तक व्हावं. कसं शक्य आहे? परंपराला भाट लागला. माय बापू डोळ्यातनं अश्रू आले तुकोबरायाच्या. आणि त्याच काळात कट्टर वैरी रामेश्वर शास्त्री म्हणतो, महाराज तुम्ही आता इथं कीर्तन करण्याच्या योग्यतेचे नाही. तुमच्या कीर्तनात जर पांडुरंगानं पखवाज वाजवला असेल तर म्हणे रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. माय बाप हो, एवढ्या कट्टर शास्त्रानं, कट्टर वैरी रामेश्वर शास्त्रानं सुद्धा माझ्या तुकोबरायाचं वर्णन करावं. ते तुकोबराया तुमच्या माझ्या पुढे भक्तीचं वर्णन करता. भक्तीचे प्रकार पाहिले तर आपल्या सगळ्यांच्या पाठ असतील, नवविधा प्रकारची भक्ती सांगितली. मग त्यात श्रवणम, कीर्तनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन, बऱ्याच नव प्रकारच्या भक्ती आपल्याला बाकीच्या जमणार नाही. पण जे आता तुम्ही ऐकता ही सगळ्यात मोठी भक्ती ती म्हणजे श्रवण भक्ती आहे. आणि श्रवण भक्ती ही सगळ्यात सोपी भक्ती सांगितली बरं. श्रवण करायला काही लागत, फक्त एकच लागतं, चित्त स्थिर पाहिजे, मन जागेवर पाहिजे. पण घोटाळा असा आहे, मनासारखं चंचल आणि चपळ दुसरं. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. चंचल चपळ असणार मन ते फक्त एका जागेवर पाहिजे. महाराज म्हणतात, ते जर एका जागेवर राहिलं आणि काही गोष्टींचा महाराजांनी इथं निर्दोष केला, निदेश काय केलं तर काही गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी माणसानं आयुष्यात कधी आचरणात आणायच्या नाही. त्या आचरणात आणल्या की माणूस भक्तीपासून दुरावला जातो, बाजूला होल्या जातो. मग कोणत्या 3 गोष्टी आहेत? एक, दुर्बुद्धी जी माणसाला कधीच भक्तीपर्यंत पोहोचू देत नाही. दुसरी गोष्ट अहंकार, माणसाला कधीच भक्तीपर्यंत पोहोचू देत नाही. आणि एक सांगू का तुम्हाला, अहंकार झालेल्या माणसाला जाणीव करून द्यावी लागते. तुला अहंकार झाला, अहंकार झालेल्या माणसाला स्वतः कळत नाही. त्याला आपल्याला अहंकार झाला हेच कळत नाही मुळात. त्या अहंकाराची बाधा न हो कोणे काळी महाराज म्हणतात, किंवा अहंकाराचा वारा न लागो राजसा. महाराज शास्त्रामध्ये वर्णन आलं, परब्रह्म आणि अहंकार या अगदी परस्पर विरोधी असणाऱ्या 2 गोष्टी आहेत. जर परब्रह्माची प्रचिती व्हावी अशी वाटत असेल, ब्रह्माची जर प्रचिती व्हावी अशी वाटत असेल
तर माणसानं पहिला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. जर अहंकार बाजूला ठेवला तर तो भगवंत उद्धारही करतो, हितही करतो आणि कल्याणाला सुद्धा जबाबदार तो भगवंत आहे, लक्षात ठेवा. पण लक्षात मायबाप होतो अहंकार बाजूला. पहिली गोष्ट दुर्बुद्धी, दुसरी गोष्ट अहंकार आणि तिसरी गोष्ट चुकीचं कर्म. या 3 गोष्टी भक्तीपर्यंत आपल्याला पोहोचू देत नाही. मग भक्ती करायचीच असेल तर अष्टादश संतांनी सांगितलेली भक्ती आपण करावी. नामंस कीर्तन साधन पै सोपे ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. मायबाप मग ती करण्याकरता ते आपल्याला जाणीवपूर्वक आपल्या अंतःकरणात जर भक्ती उतरावी अशी वाटत असेल तर भगवंतानं दिलेली किंवा संतांनी जे उपदेश आपल्याला केलेले आहेत ते उपदेश आपण अंतःकरणात जाणीवपूर्वक साठवून ठेवले पाहिजेत. आणि मार्ग दावून गेले आधी दयानिधी सजू. आपलं एकच काम आहे, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. हे माझं तुम्हाला कळते ना कीर्तन? हे असलं ऐकायचं म्हणलं माणसाला लई टेन्शन येत. तुम्हाला माझी भाषा कळते ना? हा, मी सांगितलेलं असं उगच राका राका माझ्याकडे बघू नका. तुमचं माझं काय वैर नाही, बांधाला बांध नाही. मी काय पैसे मागावले तुम्हाला इथं? आमच्या संतोष महाराज ठरलं नाही पण आपलं देतील व्यवस्थित, असं काय नाही. पण ते तुम्ही त्याचं टेन्शन, अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्याने तोंड करू नका, तुमच्या पाया पडतो. तासाभराचं कीर्तन करायची, मला काय तुमच्या गावात राहायचं नाही. लोकसंख्या किती आहे तुमच्या गावची? लोकसंख्या हो सांगा की मी का राहिलाय तो का तुमच्या गावात? 5-6 हजार, 10 5-7 हजार, 10-10 हजार असं. एवढीच माणसं कशी काय कीर्तनाला? बाकीची कुठं गेली? अर लईच अंधारात बसली बाबा. काय हे खालच्या आळीवर चाळी भाग दिसतो बहुतेक, इकडं खालच्या आळीवर असं नाही ना? काय नाही नाही असं नाही, बसले आपलं. ते म्हणणार लांबनच अंदाज घेऊ बुवाचा, दिसला बरा तर बसला, नाही तर सुटला नाही. मग आपलं आपापल्या असं थोडंच कीर्तन करायचं, मनाचं कान करून कीर्तन ऐका. मायबाप मी मगापासून सांगतो, समर्पण भगवंताला दिलं की त्याच्या एवढी भक्ती दुसरी नाही. जर विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं समर्पण भगवंता करता नसतं तर प्राण्यांच्या जातीतला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी रेडा महिषी पुत्रामुखी बोलविले श्रुती. मायबाप निर्जीव असणारी भिंत, आजपर्यंत मंदिराला भिंती पाहिल्या आपण, पण ज्ञानोबरायांचा कृपावरच असतं. निर्जीव भिंतीवर पडला मायबाप, भिंतीचं सुद्धा मंदिर आज पाहायला मिळतं. आणि रेड्याचं मंदिर कुणी पाहिलं का? नाही आहे. आळे फाट्याला गेला तर रेड्याचं सुद्धा मंदिर बघायला मिळतं. आमच्यासारखे कित्येक रेडे त्या रेड्याचं दर्शन घेण्याकरता लाईन मध्ये उभा राहतात. आता ज्याला कळलं वाक्य त्याला कळलं. एवढा अधिकार प्राप्त होतो कुणाच्या? संतांच्या संगती. संतांच्या संगतीमुळं समर्पण भगवंताला दिलं की मग मायबाप हे समर्पण, हे सर्वस्व प्राप्ती संत भेटीची. संतांनी दिलेली शिकवण जोपर्यंत अंतःकरणामध्ये आपण साठवत नाही आणि त्याप्रमाणे वागत नाही तोपर्यंत भगवंताची कृपा आपल्यावरती होत नाही. झाली कृपा विश्वमाऊली ज्ञानोबरायांवरती, झाली कृपा 4 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईवरती, झाली कृपा जगद्गुरु श्री तुकोबरायांवरती. जर झाली नसती तर सगळा संसार देवाच्या समर्पण केला, संसाराच्या नावे घालोनिया शून्य आणि वाढता हा पुण्य जाळोनी संसार बैसलो अंगणी म्हणणारे माझे तुकोबारा. या अवस्थेपर्यंत माणसानं गेलं पाहिजे. तुम्ही म्हणाल मग संसार सोडून द्यायचा का? असं कुणीच सांगितलं नाही. कुठल्या संतांनी सांगितलं संसार सोडून द्या? कुणीच नाही. उलट महाराज म्हणतात संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळी. संसार करायचा पण कसा? असून नसल्यासारखा. ही जी माया आहे ना, माया जी आपल्याला अभंगात बघायची, ही माया जी आपल्या अंगाला चिकटली, कशाची? संसार रूपी माया जी अंगाला चिकटली, महाराज म्हणतात त्यात तोपर्यंतच राहायचं जोपर्यंत माया चिकटत नाही. एकदा चिकटली की पुन्हा इच्छा असली तरी बाहेर पडता येत नाही. मग आपलीच माणसं आपल्या जाण्याची वाट बघतात. बाकीच्याच जाऊ द्या, पण महाराजांनी केलेलं परखड वर्णन आहे. बाईल म्हणे खर, खरं नाही, बाईल म्हणे खर. शब्द एकच आहे, खर. फक्त वाचताना भर कशावर द्यायचा याच्यावर त्याचा अर्थ ठरतो. खर आणि खरं कळतंय का तुम्हाला? खर आणि खरं. खर म्हणजे गाढव
आणि खरं म्हणजे मी बोलतोय ते खरं, असं हे खरं. आणि खर म्हणजे गाढव. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, आणि नाशियले घर थुंकून. कधी? ही माया चिकटल्या नंतर. महाराज म्हणतात ही सोडून द्या. कोण? मोह माया सोडून द्या. आणि ज्या दिवशी सोडून द्या त्या दिवशी अंतकरणात आपोआप भगवंताच्या जवळ जाण्याची इच्छा तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये प्राप्त होईल. पण हे सुटता सुटत नाही. आपले ती कोष्टी नावाचा किडा माहितीये का? कोष्टी घरात जाळवीन तो बघा, कोष्टी. त्याचं नीट निरीक्षण करा तुम्ही कधीतरी. ते घर बांधतो कुणा करता? स्वतः करता. बरं ते जाळविणताना आतनं बाहेर नाही विणत, मग बाहेरनं आत विणत येतो. एवढा गुरफटतो, एवढा गुरफटतो, एकदा नुसती मागणं जर टाकतो मग त्याच्या लक्षात येतं आर बांधलं होतं माझ्यासाठी. त्यातनं बाहेर पडाय बघतो पण दरवाजा आधी त्याला त्याच्यात मरावं लागतं आणि त्याचा फायदा बुवाला मग बाकीच्याला. तसं संसार आपल्याला वाटतं आपल्या करता हे माझं 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 म्हणायचं, काबाडभर ओझं घ्यायचं, आणि एक दिवस असा येतो आपोआप ह्यातनं बाहेर. इच्छा असली तरी नसली तरी त्या दिवशी सगळं आहे हेच असतं, फक्त चालवणारा हा दुसरा नाही, तो राहतच नाही. काय मला सांगा ना, आता आपण आहे हेच शरीर मेल्यानंतर आपलं राहत. मेलेल्या माणसाला त्याच्या प्रेताला सुद्धा डोळे आहेत. तो जिवंत होता तोपर्यंत सुद्धा त्याला डोळे होते. फक्त घोटाळा असा झाला, जिवंत होता तोवर बघत होता, गेल्यानंतर डोळे असून सुद्धा बघता येत नाही, पाय असून सुद्धा चालता येत नाही, हात असून सुद्धा खाता येत नाही, आणि तोंड असून सुद्धा. लईच पूर्व शरद बाबा तुमच्या गावातले महान, ते बुवाच्या पुढचं बोलते बाबा, बोलता येत नाही. बरोबर आहे, तोंड असून सुद्धा बोलता येत नाही. का? चाले हे शरीर कोणाची असत. मग माझे महाराज सांगतात, जर हे योग्य दिशेनं चालावं असं वाटत असेल, त्याची कृपा आपल्यावर व्हावी अशी वाटत असेल, तर एकच करा जी भक्ती महाराजांना सांगितली. ती भक्ती अशी आहे, ही संकल्प विकल्प रूपी माया जी कधीच थाऱ्यावर माणसाला ठेवत नाही. लक्षात ठेवा, विकल्प म्हणजे दुर्बुद्धी आहे, आणि महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा. दुर्बुद्धी सुचली रावणाला, क्षय झाला. महाराज ज्ञानोबराया म्हणतात, पावला हा देह काकटाळी न्याये, न घडो ते उपाय घडो आले. आंधळ्याच्या हातात कावळा सापडला पण त्याला किंमत कळाली नाही. हे आंधळ्याचं नाही, हे आपलं. आंधळ्याला दुर्बुद्धी सुचली न हातातला कावळा निसटून गेला. मग आपल्याला लंकेचा राजा होता रावण, 7 कोटी घरं सोन्याची, राजवडी कर, पण एकच दुर्बुद्धी सुचली. कोणती? महिला मंडळ, तुम्ही तर झोपला का काय? तुम्ही म्हणाल बुवा फक्त इकडंच बघून बोलतो बाबा. का तुम्ही बोलत चला, तुमच्याशिवाय आता तुम्हाला लय बोलायसारखं नाही म्हणून मी इकडं बघून बोलतोय. तुम्ही काय सर्वसामान्य राहिला नाही. आधी नुसत्या बहिणी होता तुम्ही, आता नुसत्या लाडक्या नाही, लय मोठा वशिला लावला तुम्ही. थेट मुख्यमंत्र्याबरोबर पोहोचला. तिथं लाडका भाऊ केला. हप्ता आला ना का गेला? हप्तावाला गेला असं मला म्हणायचं. मायबापू, खरंच शोकांतिक आहे. आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं एका व्यक्ती जाण्यानं, खूप मोठं. मी आपला तो विषय नाही, पण गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मायबाप आळंदीत असणाऱ्या सगळ्या, अगदी मारुती बाबा कुरेकरांपासून, त्यांनी सुद्धा मायबाप स्वतःची पोस्ट व्हायरल करायला सांगितली की एक श्रद्धांजलीपूर्वक वाक्य बोलले माझे महाराज. मायबाप हे लय सोपं नाही, हे कुणालाही नाही मिळत. आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं नुकसान एका माणसाच्या जाण्यानं झालं. भविष्यात काय होईल न होईल आपला तो विषय नाही, पण ह्यांना मी बोलत होतो, काय चूक केली रावणानं? सीतेला पळवून आणण्याची. एकच
लंकेचा राजा होता. युद्ध क्षेत्रामध्ये रावणाचा पराजय केला. दारातीर्थ पडलेला रावण 80,000 बायकापैकी मंदोदरी नावाची बायको रावणाच्या जवळ आली आणि सांगते, मालक सगळं चांगलं होतं, सगळं ऐश्वर्य तुमच्याकडे होतं, संपत्ती होती, मान मान्यता ताकद होती तुमच्याकडं. अख्खे देव एका वेळेस तुम्ही बंदीशाळेत टाकले होते. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी आणि सांगा ते कवडी. एवढं सगळं कमावलं तुम्ही मालक. फक्त चांगल्या चाललेल्या आयुष्यामध्ये सीतेला पळवून आणण्याची दुर्बुद्धी सुचली आणि त्या दुर्बुद्धीच्या नादात तुम्हाला पाहता रावणा काय झालं. वा वा हो पाहता रावणा काय झालं. पाहता रावणा काय झालं. वादकांकरता एकदा टाळी वाजवा जोराची. राजवडी करलंय भाग्य आहे तुमचं. एका हुनी एक बळी रे अशी गायक वादक मंडळी तुम्हाला मिळाली. वा. पाहत्या रावणा काय झाले. वासनेच्या संगे, फक्त वासनेच्या मार्गाने गेला कोण? रावण. आणि मंदोदरी सांगते, मालक लईच खोलातलं वाक्य सांगितलं मंदोदरीनं. मंदोदरी म्हणते, मालक सीतेचा आणि आपल्या दासींच्या बाबतीत विचार केला तर सीतेपेक्षा आपल्या दास्या सुंदर आहे. हे टोकाचं बोलणं मंदोदरी. पण तरी सुद्धा तुम्हाला सीतेविषयी वासना जागी झाली. संपावं लागलं एकाच गोष्टीमुळं, विकल्प रूपी दुर्बुद्धी रावणाच्या अंतकरणात जागी झाली. म्हणजे तुकोबराया म्हणतात, ही दुर्बुद्धी, हा अहंकार, हे जे विकल्प आहेत, संकल्प विकल्प रूपी माया सर्वस्वी भगवंताला समर्पण करायची. आणि त्यानंतर जी होणारी भक्ती आहे ती भक्ती देवाला प्रिय आहे. अभंगाच्या पहिल्या ह्याची थोर भक्ती आवडते देवा. 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 संकल्प विमया संसाराती. संकल्प विमया संसाराती. ठेविले अनाथे तैसेची रहावे. ठेविले अनाथे तैसेची रहावे. ठेविले अनाथे तैसेची रहावे. ठेविले अनाथे तैसेची रहावे. तैसेची रहावे. ठेविले अनाथे तैसेची रहावे. मामाने तर शिक्षरच हाणला बाबा गुपचूप बस. हा म्हणले चालू द्या तुमचं, एकदाच म्हणतो शिक्षरच मारला बाबा मावा. मायबाप महाराज म्हणतात, हीच हेची शब्द जर च, हे सांगू का,
एखादं वाक्य किंवा एखादा शब्द पटवून देण्याकरता च प्रत्यय आला की माणसानं जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं हेची कोणती संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते महाराजांनी पूर्ण वर्णन केलं. जसं ठेवलंय तसंच राहायचं. आणि याच्यामध्ये या आयुष्यरूपी संसारामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आपल्याला देवानं दिला नाही. आणि जरी इच्छा असली तरी आपण करू शकत नाही. किती प्रयत्न करा तुम्ही. अनंत प्रयत्नानंतर माणसाचं शेवटचं वाक्य असतं काय? लय प्रयत्न केले, आता सगळं देवाच्या हातात आहे. मग शेवट वापरण्यापेक्षा मी तर म्हणतो जसं ठेवलंय तसंच राहावं माणसानं. जसं ठेवलंय तसं राहिला तर दुःख बी वाट्याला येत नाही. आणि जसं ठेवलंय तसं राहिला तर माणसाला खेदही व्यक्त होत नाही. नाहक अपेक्षा केली की दुःख येणार आहे. अपेक्षा म्हणजे आशा. मिळालं पाहिजे. माझा तिसरा ती जे विकल्प सांगायचा राहिला ती म्हणजे ही आशा होती बा. स्वार्थ सगळं मला मिळालं पाहिजे. हे जर धृतराष्ट्रासारखा नुसता स्वार्थच साधत राहिला ना 100 होती जाग्यावर संपली. का? आशा म्हणजे कोण्या बिचारीचं नाव नाही बरं का. आशा म्हणजे अपेक्षा. सगळं मला मिळालं. हे आशेच्या नादात भले भले संपले. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. आशेचे बांधले तुका मने वाया गेले, तुका मने वाया गेले, तुका मने वाया गेले. आशेचे बांधले तुका मने वाया गेले, मने वाया गेले, तुका मने वाया गेले. महाराजांनी लय समर्पक प्रमाण दिलं. आशेचे बांधले. जी माणसं आशेच्या खाली बांधल्या गेली ना, आपण लय किरकोळ जगणारे आयुष्य माणसं आहे. इंद्रासारख्याला भोगावं लागलं. इंद्रा पडली भग, चंद्र, मी देवेंद्र नाही म्हणलं, चंद्रा पडली, चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा. हे कशाच्या नादानं? आशा लय फार वाईट. आलेच योगायोगानं ते गोष्ट सांगतो, तुम्ही ऐकून जा. सर्कस माहिती आहे का? सर्कस झोपला का काय तुम्ही? पार चेहरं टाकलं बाबा. काय आलं तवा पार गुलाबाच्या फुलावानी तुमची तोंड होती, आता पारच पेकाळा तुम्ही. आता बी तुम्ही फुलासारखंच आहे, फक्त खोडाय आलेल्या सूर्य फुलावानी झाला तुम्ही. असं पार माना टाकल्या का उचलूनच न्यावं लागते काय कायला, म्हणजे घरी असं मला म्हणायचे बाबा. असं तास तर फ्रेश झाला पाहिजे तुम्ही. सर्कस माहिती आहे का? सर्कस अरे तुम्ही नका बोलू, तुमच्या पाया पडतो बाबा. काय ह्यांचं हो ऐकून मला गबस. काय म्हणत होतो मी? सर्कस. हा, सर्कस. यांनी सर्कस केली माझी बघता. ते सर्कशीत सगळे प्राणी असतात, पण गाढवलंय सहसा बघायला मिळत नाही. पण एका मालकानं गाढव पाळलं सर्कशीमध्ये. त्याचं काम काय नव्हतं, पण एका गावात ना दुसऱ्या गावात सर्कस न्यायची म्हणलं की ते सर्कशीचं अख्खं वज त्याच्या बोकांडी अंगावर म्हणायचे मला. त्याच्या अंगावर द्यायचा मालक आणि दुसऱ्या गावापर्यंत न्यायचं. बर दुसऱ्या गावात गेला, अख्खं वज खाली घ्यायचा, गळ्यातली दोरी काढायचा आणि गाडवाला हुसकून द्यायचा. एका गावात सर्कस पोहोचली आणि काय नशीब त्या गाडवाचं योगायोगानं त्याचा बालपणीचा दोस्त भेटला. कुणाला? गाडवाला बालपणीचा दोस्त. त्या दोस्तानं त्याची गाड घेतली आणि त्यानं विचारलं का वागा अशी का अवस्था केली? ते म्हणला काय नाही रे, गावातलं गाडो मला जॉबला बिबला लागला का काय कुठं? ते म्हणलं तसाच समज. हा, पगार बिगार किती? कुठला आलाय पगार? अरे मग म्हणला काम कसलं असलं करतो? हे बघ म्हणला तुमच्या गावात सर्कस आली. बर मग त्या सर्कशीत मी काम आलाय. अर म्हणला मग पगार लय असेल तुला. अरे कुठला आलाय पगार? मालक गावात आलं की गाळ्यातली दोरी काढतो आणि हुसकून देतो, सांगतो जा हे जो उकारड फुक त्याचं फुक, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या ह्याच्या डोक्याला. हे असं उद्योग करून येते गावड मालक सांग. अरे मग म्हणला तुला खायला प्यायला तरी जपत असेल मालक? तो म्हणला नाही र नाही, काय सुद्धा बघत सुद्धा नाही, जेवला का म्हणून सुद्धा विचारत. अरे मग राहिला कशाला? माझ्या बरं चल. पार बुवावानी वाळून गेला का? असं कुठं असतं वय तेव्हा? म्हणजे ते म्हणत होतं गाढव. हा, पार बुवावानी वाळून गेला. असं चल माझ्या बरं, 3 दिवसात तुला हा आमच्या पैलवानवानी करतो असं दष्टपुष्ट फक्त माझ्या बरं चल. ते म्हणला आलो असतो बरं का तुझ्या बरं.
अरे म्हणला आता विचार करतो कसला, काय होतास तू, काय अवस्था केली वाघा. मी आशा सांगतोय बरं का तुम्हाला, अपेक्षा. ते म्हणला आलो असतो बरं का तुझ्यावर, पण आता 7 वाजता सर्कस चालू होईल. किती वाजता? 7 वाजता सर्कस चालू होईल. आणि सर्कस चालू झाली की माझा मालक मला बोलवून घेतो. अरे म्हणला ही काम आहे तुझं? हा म्हणला 7 वाजता माझा मालक मला बोलवून घेतो. आणि सर्कशीतला पहिलाच कार्यक्रम काय, या खांबापासून त्या खांबापर्यंत दोरी बांधतो माझा मालक. आणि त्या दोरीवर एक 18-20 वर्षाची पोरगी, अशी देखणी पोरगी, आणि त्या दोरीवर चालायला लावतो. कोण? मालक. अरे म्हणला मग दोरीव पोरगी चालण्याचा आणि तुला सर्कशीत घेण्याचा काय संबंध आहे? अरे थांब म्हणला, दम काढा, आता 9 वाजत आले, त्या लगी पटापटा सांगतो, तो दम काढ, मला बोलू देतो फक्त. ते म्हणला हे बघ, पोरगी दोरीवर चालायला लागली की माझा मालक माझ्या गळ्यात दोरी बांधतो आणि मला वडत वडत सर्कशीत आणतो. बर. आणि पोरगी चालायला लागली की माझा मालक त्या पोरीला ओरडून ओरडून सांगतो, ए पोरी. थोडा आवाज द्या दादा. तुमचं नाव सांगा एकदा मला. तुमचं नाव काय आहे? किरण नवरे. किरण दादा. मी तुमचं नाव घेतलं की नाही आता? अय किरण, लाजू नका, माझं नाव घेतलं. नाव कुणी बी कुणाचं घेत नाही. कोण कोणाचं घेतं? इकडं बघ. हा, बिचारी एकदाच नाव घेते, पण आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी मालकाची असते. आता मी आधी तुमचं नाव घेतलंय की नाही? गडीभर आता आयुष्यभर नका सांभाळू, 15-20 मिनिटं राहिली तेवढंच सांभाळून घ्या. तुमच्या पाया पडून. लय आवाज गोड आहे तुमचा, त्यांच्याकरता एकदा टाळी वाज. वा, खरंच मी मग तर स्तुती करतोय असं नाही, खरंच आवाज चांगला. फक्त मला थोडा आवाज द्या. असं कुठं आलतो आपण? पोरी. हा, ए पोरी. हे असलं लगेच ध्यानात राहतो माणसं. एखादं प्रमाणे विचारतं नाही सांगणार माणसं, पोरगी म्हणलं लगेच ध्यानात राह. बरोबर आहे. मालक, ए पोरी, नीट दोरीवर न चाल, चालताना जर खाली पडली, या गाढवा संग तुझं लगीन लावून दे. आर म्हणला ही तर घोटाळा आहे होय. किती वर्ष जॉब करतो रे तू? ते म्हणला 25 वर्ष झालं जॉबला आहे मी. असं त्याने एकच प्रश्न केला, 25 वर्षात किती वेळा पडली? ते म्हणला अजून तर. अरे मग थांबला कशाला, चल माझ्यावर. ते म्हणला आलो असतो बरं का तुझ्यावर, पण आज पडल. ए राजवडीकर, आज पडल, उद्या पडल, उद्या नाही पडली तर काल्या दिवशी. नाही बिजवडीत पडली, इंदापुरात पडल. नाही इंदापुरात पडली, करेवाडीत पडल. अय करेवाडीकर, नाही करेवाडीत पडली, आमच्या मिरड्यात पडल. नाही मिरड्यात पडली तर राजवडीत का व्हायना पडल ना. तुम्हाला वाटलं का हे गाढवाचं सांगितलं मी? ही जी माया आहे ना, ही माया माणसाला हेच जाणीव करून देत असते, आज मिळल, उद्या मिळल. चालून द्या रातभर. मी सांगतो तुम्ही नुसतं 13वा म्हणा 14. हाय का, हे सर्व सुखाची या आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, आणि माया विष्टीला जीव माझा. हे सुखाच्या अपेक्षेत जसं गाढवाचं अख्खं आयुष्य गेलं पोरगी पडल म्हणण्यात, तसं आपलं सुद्धा अख्खं आयुष्य निघून गेलं सुख भेटल म्हणण्यात. पण मी सुरुवातीला सांगितलं होतं, सुख आणि संसार या 2 गोष्टी एकत्रित बघायला मिळणार नाही. म्हणून आपल्या हातात एकच आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे. आणि जर चित्ती असू द्यावे समाधान. आणि भगवंतानं जर चांगलं ठेवावं असं वाटत असेल, राजवडीकर जाता जाता उपाय 2 सांगतो आहे का. देवानं आपल्याला जर चांगलं ठेवावं असं वाटत असेल तर एक वाक्य काळजात करून ठेवा, आपल्यामुळं फक्त दुसऱ्याला कधी त्रास होऊ देऊ नका. बस तो देव आपल्याला कायम सुखात ठेवल्याशिवाय राहणार नाही. हा पहिला नियम. आणि जेने हा जीव दिला दान, ज्यानं दिलं
त्याच्याकरता आयुष्यातली थोडा वेळ आपण दिला पाहिजे. तो वेळ आपण सगळे एकदा भगवंता करता देऊयात. सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा. सगळ्यांनी म्हणले मी. जी हात वर करणार नाही मला पुढचं बोलायला लावू नका. माझी एकतर आहे काळी जीभ. मी बोललेलं खरंच होत. ज्याला अंदाज घ्यायचा त्यानं फक्त हात खाली घ्या. उद्या जर नाही जेवढी गर्दी ह्या टायमिंगला तुमच्या दारात जमली म्हणजे कीर्तनाला आणायला 7 वाजता हा ते मला पुढचं बोलायला लावू नका. ताट हात वर करा आणि राहून द्या तासभर असंच. हार म्हणणार का संतोष बुवाने का येडा बुवा गावात आणला का काय कुणा असं काही नाही. एक टाळी सगळ्यांनी प्रामाणिक आणि दोन्ही हातानं टाळी. हो 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 लईच घाई झाली तुम्हाला. टाळी वाजवायची मुखामध्ये माझ्या पाठीमागं भजन करायचं. एक टाळी हा असं एक टाळी बरोबर. जय हो. कसा नाद तयार होतो ऐका. हे कीर्तन राजवडीत नाही. हे कीर्तन पंढरपुराच्या वाळवंटात चालल्यासारखा भास होईल प्रत्येकाला. फक्त अंतर्ज्ञानाने या टाळीचा नाद घ्या आणि माझ्या पाठीमाग विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे म्हणा. खाली अरे निम्यात बदनात घेतलं म्हणा बुवा. तुझा हाय सांगायचा धंदा. हा या चौबदार तर धंदाच म्हणले बुवा. चौबदारानं अण्णा चौकात दुरडा टाकला. चौबदारानं बघाय कसे. आता तुम्ही धंदा म्हणले ही बसलेली सोडतेल का मला. ती म्हणणार बहुतेक घे बुवा लोकांचा अजून बी धंदा म्हणताय नाही. हे हात भजन केलं तरी आमचं काय जाणार नाही आणि नाही केलं तरी आमचं काय. इथे कोणाचे काय भागिले ज्याचे त्याने अनहित केले. हे केलं तर तुम्हाला भोगायचं आहे चांगलं. नाही केलं तर म्हणा की बुवाला भोगायचं आहे. हा तिथं बरं बुवा यात आलं गे. हात वर करा म्हणून 4 वेळा सांगावं लागलं. हात खाली घ्या म्हणून काय कायला म्हणलं माझी काळी जी भाई तवा काय काय नाही हात वर के. ती म्हणणार का दिसतोय बी तसाच. बोलला आणि उद्योग वाढला म्हणजे कुठं निस्तारता. पण काय काय नाही भजन केलं. ज्याचं राहिलं असेल त्यांना आता तरी प्रामाणिक दोन्ही हातानं टाळी आणि मोठ्या प्रेमानं माझ्या पांडुरंगाचं भजन. विठोबा
हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. बोलण्याच्या योगामध्ये 3 चरण बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितले. दुःख पाहिलं, भगवंतानं ठेवलंय कसं तसं राहावं हेही आपण पाहिलं. आणि भक्ती कोणती तर संकल्परूपी माया, विकल्परूपी माया त्याचा भार. भगवंतावर समर्पण करा. नवविधा भक्तीपैकी कोणतीही भक्ती आचरणात आणा. ज्यावेळेस आचरणात आणा ती केलेली भक्ती हेची थोर भक्ती आवडते देवा. मग त्याच्यामध्ये नामस्मरण असेल, श्रवण असेल, चिंतन असेल, एखादं वाचन असेल किंवा आत्मनिवेदन असेल. एक सांगू का तुम्हाला, नाही यातलं काही जमलं तरी एकांतवासामध्ये जा, स्वतःचे डोळे झाका, भगवान परमात्म्याची मूर्ती अंतकरणामध्ये येऊ द्या आणि आलेल्या मूर्तीकडं बघून 10च मिनिटं फक्त देवाचं भजन करा मनातली मना. ते सुद्धा एक उत्तम भक्तीच्या यादीमध्ये मोडल्या जातं. महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. फायदा आहे का? एकांत वासातला फायदा ब्रह्मी ब्रह्मरस ब्रह्मपदापर्यंत सुद्धा जाता येतं. पण कधी? अंतकरणापासून केलेलं भजन. महाराज म्हणतात, तुका म्हणे नको वरपंग देवा आणि ही माझी सेवा भाव शुद्ध. त्याला फक्त अंतकरण शुद्ध. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, त्याला दुसरं काय लागत नाही. काही न लगे एक भावाची कार. मग हे जर केलं तर मग मात्र वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ याच्या विरोधाभासात चालून आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. 3 चरण तुमच्या पुढे मांडलेले आहे. बघता बघता 9 पर्यंत वेळ आली. कितीपर्यंत चालू द्यायचं? 5 पर्यंत. अजून 5 ध्यानात गेलं नाही तुमच्या? थोडं पुढे गेलं तर चालतंय का? पुढची म्हणते ती चालून दे. मागची म्हणत असतील ह्याला कवा होतं का नव्हतं का, आम्हीच गावलो ह्याला. 9 वाजले, बुकाचा टाइम झाला आणि खुशाल ह्यानं लांबड लावली तर कुठं तुम्ही म्हणला तर चालू देतो, नाही तर लगेच करू ना. पक्की जिरवायच ठरवली बुवा. मी तरी धावते वेळी 3 चरण तुमच्या पुढे मांडले. राहिलेली एक 5 ते 10 मिनिटं तुमची घेणार आहे. का? माय बाप हो, आल्यापासून सांगतो भजन करा, टाळी वाजवा. काहींनी वाजवली, काहींनी मला उसनी दिली. बुवा घे तुझ्या करता टाळ. काहींनी उसनी दिली. पण मी मगाशी सांगितलं, नाथ महाराजांनी एक प्रकरण लिहिलं काकड्यामध्ये. त्याच्यात महाराज म्हणतात, केलं तरी आमचं काय जाणार नाही भजन, आणि नाही केलं तरी फक्त एक ध्यानात ठेवा, तो काळ येणार आहे आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस नुसता नाही. ते कसा बांधून येणार मी सांगतो. तुम्ही ताड बसा. झालंय आपलं कीर्तन, ताड बसा सगळे. महाराज म्हणतात, नाही ऐकलं, आवाज द्या सिस्टमवाले सगळ्यांना, तर काय होईल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. आमचे काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लटकन बोलू आम्ही वर्तमान. लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा.
म्हणलं दोन्ही हाताने टाळी वाजवायची आणि माझ्या पाठीमागं मला म्हणू लागायचं नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा नको 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 घालू पिंगा नको 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 घालू पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवघा अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग धांगड धिंगा ग अवघा धाकड दिला ग अवघा धाकड दिला ग अवघा धाकड दिला ग अवघा धाकड दिला ग करुणे उचित करुणे उचित प्रेम घाली हृदयात अनुदान मागायास अनुदान मागायास दान मागायास अनुदान मागायास अनुदान मागायास अनुदान मागायास दान मागायास अनुदान मागायास हे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजने लागा देव करा कैवारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे दाताचं दातवण घ्यावे कुणी दाताचं दातवण घ्यावे कुणी महिला मंडळ माझ्या माग म्हणा सुया घे लईच बिलिंदर पुरे बाबा आलं तो बरं वाटलं होतं म्हणलं तर बारकी पुरं पुढे म्हणजे पण एक तर शिट्ट्याच हाणतोय ते म्हणतो नाचा बुवा बुवा दुसरं गाणं म्हणा बुवा सुया घे मणी घे दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी कुंकू घ्या कुणी काळमणी कुंकू घ्या कुणी काळमणी कुंकू घ्या कुणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी हे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं गुण अशी तर देखणी होती एका सुभेदाराची सून त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलभान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलभान म्हणून आनंदाने ऐका राजवडीकर छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये घडलेला प्रसंग अवघ्या 5 मिनिटांमध्ये सांगून जातो राज्याचा राज्याभिषेक सोहळा पूर्णत्वाला गेला राज्याभिषेक सोहळा पूर्णत्वाला गेला आणि 32 मन सोन्याचं सिंहासन माझ्या राजा करता स्थापन करण्यात आलं पहिल्या पायरीवर पाय दिला आणि माझ्या राजाला आठवण झाली माझ्या बाजी प्रभूची डोळ्यातून खळखळ अश्रू बाहेर आले आणि माझा राजाला आऊ साहेब विचारतात राजा राजा रडणं शोभत नाही राजा तुम्हाला माझा राजा बोलता झाला आऊ साहेब रडणं माझ्या करता नाही हे स्वराज्य उभा राहिलं आणि या स्वराज्या करता माझा बाजी गेला माझा तानाजी गेला या प्रत्येकाकरता आऊसाहेब डोळ्यातलं पाणी साक्ष देऊन जातं आऊसाहेब मायबाप हो सिंहासनावर विराजमान झालेला माझा राजा अवघे 4 मावळे जवळ आले आणि माझ्या राजाच्या जवळ येऊन मावळ्यांनी सांगितलं राजा राजा नजराना आणला राजा तुमच्या करता काय नजराना एक बुरखा घातलेली सुभेदाराची सून माझ्या राजाच्या समोर उभा केली माझा राजा राजवडीकर हे स्वराज्य घडवलं माझा राजा काय आयऱ्या गायऱ्याचं पोर नाही माझा राजा होता कुणाचा आणि काय केलं माझ्या राजानं जरा कान उघडे ठेवून ऐका ऐका राजा होता कुणाचा शहाजीचा बाळ काळाचा काळ शहाजीचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला हो शिवनेरीवर जन्मला
छत्रपती शहाजीराजानं घडवलेला माझा वाघ म्हणजे छत्रपती शिवराय होते माय बाबू. नुसतं स्वराज्य नाही, भवानी मातेचं दर्शन घेतलं, आशीर्वादाच्या स्वरूपात भवानी नावाची तलवार माझ्या राजाला मातेने दिली. तलवार अशी होती बाबा, एकदा मेनातनं बाहेर पडली, शत्रूचा रक्तपात केल्याशिवाय पुन्हा तलवार मेनात जात नव्हती. पडली ना मेनाच्या बाहेरी, पुन्हा आत नाही. ऐका वर्णन. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी ना झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणाची सदा सज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. हो, आता माझ्या राजाची जयंती जवळ आली. 19 फेब्रुवारीला लांब राहिले नाही. होती तलवार कशी ऐका. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवाची तलवार, चमके शिवाची तलवार. हे पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वार. हे पिंगळा मानवारी, बोल बोल तो देखा पिंगळा मानवारी. पिंगळा महा ईश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. म्हणा सगळे झालं.